नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, एकच विनंती की तुम्ही आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आज तुम्ही ऐकणार आहात रंगराव बापू पाटील यांच्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त कथासंग्रह ल्हावरमधली कथा आणि कथेचं नाव आहे राखणवाली. मी खोपीजवळ पोहोचलो तेव्हा ऊन झालेलं होतं. हवेतला गारठा पार पडून गेला होता. दिवस माथ्यावर आला होता आणि तो उघडा अफाट माळ गोराढोरांनी गोराख्या पोरांनी फुलून गेलेला होता. मेंढरं लांबच्या उतरणीवर चरत होती. धनगरं उभी होती. खोपीपुढे एक भुईमुगाचं रान होतं. त्या तांबड्या पिवळ्या कोसळाच्या माळावर तेवढंच हिरवं रान उठून दिसत होतं आणि त्याला राखण म्हणून तिथेच एक खोप उभी होती. खोप मोकळी नव्हती, त्यात राखणवाली होती. मी खाकरलो तशी ती बाहेर आली. खांद्यावर पडलेला पदर डोईवर घेत तिने विचारलं, का वासा आलासा? हे काय आताच की. मग हाक मारायची नाही वय? मी खोपीच्या तोंडाशी जाऊन उभा राहिलो आणि तिने खोपीत पोत्याचं बसकर टाकलं. मला म्हणाली, बसा की. बसायला नाही आलो मी. मग शेंगा खाता? असं म्हणून ती खोली बाहेरच उभी राहिली. खोपीत तिला जागाच नव्हती. तसा मी म्हणालो, आता तू कुठं बसायचीस? खोपी बाहेर खोपीची सावली होती. त्या सावलीला खोपीजवळच टेकत ती म्हणाली, मस्त जागा आहे आणि ऊन लागलं म्हणून काय बिघडत नाही. मी पायातली बूट काढून ठेवले, डोक्यावरची फरकॅप काढली आणि हातातली एअरगन जवळच ठेवून हातरुमालानं चेहऱ्यावरचा घाम पुसायला लागलो. एवढ्यात तिथेच खोपीच्या सावलीत असलेल्या मातीच्या केळीतनं तिने एक लोटकं भरून दिलं. मी ते गार पाणी घटाघटा प्यायलो आणि तिला विचारलं, फडतऱ्यांच्या हिरीचं आहे का? नाही हो, झऱ्याचं आहे. मग मी खोपीत असाच बसून दूर पाहायला लागलो. अश्विनाचं कोवळं ऊन पसरलेलं होतं. पिवळ्या काचेतून बघावं तसं दिसत होतं. लांब माळावरच्या कटणावर पोरं हुदड्या मारत होती. पिकात जाणारी म्हसरं आडवत होती. त्याच्या पलीकडचा डोंगर जवळ वाटत होता आणि त्यावर मेंढरांचे काळे ठिपके संथपणे चरत होते. शेंगाची एक जाळी आणू का तुमसनी? मी तिच्याकडे दृष्टी रोखून म्हणालो, एक का? चांगले 4-5 आणखी. ती उठली आणि तुरू चालत भुईमुगात शिरली. तिची ओणवी झालेली धष्टपुष्ट आकृती डोळ्यात भरत होती. जांभळ्या डोंगराच्या पार्श्वभूमीवर मोठी रेखीव दिसत होती. ओणवी झाल्यानं तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र गळ्यातनं खाली घसरलं होतं आणि हेलकावे खात होतं. तिच्या हातातल्या तांबड्या बांगड्या तळहाताकडे घरंगळून आल्या होत्या. तिची कांती भुईमुगाच्या कोवळ्या शेंगेगत गोरी पान दिसत होती. भुईमुगाची शेंग टच्च भरावी तशी ही भरली होती. कर्दळीचा काळा रंग तिच्या डोळ्यात साठला होता आणि पदरातून केसाचा भरगच्च आंबाडा दिसून येत होता. मी क्षणभर तिच्याकडे बघत राहिलो. हातरुमालानं वारं घेत उगाच बसून राहिलो. उकाडा नव्हता, पण असल्यासारखा मी वागत होतो. एवढ्यात ती आली. भुईमुगाच्या शेंगाचे 4-5 वेल खोपी बाहेर टाकून म्हणाली, खावा की. अशाच तर? तिने प्रश्न विचारला आणि तिची एक भुकुटी उंचावली आणि तिनेच पुढे विचारलं, भाजायच्या? असं म्हणून ती आजूबाजूला बघायला लागली. माझ्या उत्तराची वाट न बघता ती शेताभोवती वाळल्या काटक्या शोधायला लागली. मी शेंगा तोडायला लागलो. ती चगाळा पाला आणि काटक्या घेऊन आली. तिथंच मोकळ्या रानात तिने जागा चांगली केली. मी तोडलेल्या शेंगा तिने काटक्यावर ठेवल्या. मी खिशातली काड्याची पेटी काढली. तिने जाळ केला आणि क्षणार्धात शेंगा भाजल्याचा खरपूस वास आसपास दरवळायला लागला. असा काही वेळ गेला आणि तिने मला बोलवलं, या की आता. मी उठून तिथे गेलो.
विस्तवातल्या भाजलेल्या शेंगा काढून खायला लागलो. ती तशीच उभी होती. मी म्हणालो, घे की तुला. नाही, नको. का? लाज वाटती? रानाच्या मालकासमोर असं राखणवालीनं बसू नाही. काय होतंय त्याला? तुम्हाला काय नाही, पण आम्हाला वांगळ दिसतं ना. दिसू दे, का शेंगा का, घे. माझ्या आग्रहास्तव तीही तिथेच बसली आणि मी विचारलं, सगुणे, हे खरं आहे का? काय हो? तुला नवऱ्यानं टाकली ते? वय. ते का म्हणून? करणी करून गेले नाही म्हणून. तिचा कंठ दाटून आला. मी उगाच तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिलो. तिचे डोळे डबडबले होते. मी पुढे म्हणालो, मग करणी करायची होती. कुठनं पैसे आणायचे त्याला? लगीन खर्चानंच आधी कर्ज झालंय बावर. मग मी तिला आणखीन विचारलं, तू काय करते? म्या रोजगार करते, घरात काम करते. बा म्हणतो, हे एका परीस बरंच झालं, मला बी लोक नाही. आम्ही शेंगा खाणं संपवलं, खोपीत आलो. तिने पाणी दिलं आणि विचारलं, आता किती दिवस सुट्टी? आहे की महिनाभर. तवर निघल भुईमुग. असं मी म्हणालो आणि रुमालानं ओले हात पुसायला लागलो. लांब बघायला लागलो. डोंगरावरचा मेंढरांचा कळप आता खाली येत होता आणि गुर्राखी पोरं आता माळावर लंगडीचा खेळ खेळत होती. पलीकडच्या कटनावर 2-3 पोरी खड्यानं खेळत होत्या आणि शेरडा कोकरांच्या आवाजानं दुपार भरून गेल्यासारखी वाटत होती. ती जवळ आली आणि खोपी बाहेरच बसली. मी सिगरेट शिलगावत म्हणालो, तुझं वाईट झालं बघ. आता बेस मानायचं. तिच्या या बोलण्याला हसणंही कठीण होऊन गेलं. मी सिगरेट पेटवून तिचा धूर हवेत सोडत म्हणालो, अगं इकडं आत तरी बस. नाही, ऊन नाही इथं, बेस आहे. एवढ्यात लांबनं कोणाची तरी हाळे आली. अगं सगुने, 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 हुक, सगुने, हुक. तशी ती उठली आणि एक हात डोळ्यासमोर धरून तिने पश्चिमेला बघितलं. हातानं खूण केली आणि त्या व्यक्तीला बोलवलं. तिच्या हातच्या हेलकाव्यानं बांगड्यांनी खळखळून हास्य केलं. ती पुन्हा त्या दिशेनं बघत राहिली. मी विचारलं, कोण ग? तात्याप्पा मगर आहे नाही का? आणि तिकडं काय करतोय? ताल टाकायची चालली. आणि मग ती तिथेच टेकली. सरमाडाच्या पेंड्याची खोप होती. त्या पेंडीतली एक काडी घेऊन त्यानं कान टोकरत ती बसून राहिली. एकाएकी तिने एअरगनकडे बघत विचारलं, बंदूक घेतली सवय? नाही, ही एअरगन आहे. कशाला घेतली? शिकारीला, पाखरं मारायची हिने. खरं? तिला खूप आनंद झाला आणि छातीवरचा ढळलेला पदर ती नीट सावरत म्हणाली, मग बरं झालं. का? ह्यानं व्हला मरतो नव? हा, मरतो की. का? नाही, आमच्या तात्याला व्हल्याचं मांस लय खावं वाटते. इतकिंदा खटपट करून बघितलं पण व्हाला घावलाच नाही हो. मग चल की, आता एवढ्या तुला व्हाला मारून देतो मी. असं म्हणून मी उठलो. फरकॅप घातली, बूट चढवला. ओणवाहून खोपीच्या बाहेर आलो. एवढ्यात तायप्पा तिथे आला. मला बघताच त्याने विचारलं, लय दिवसानं स्वारी आली? हां, सहज आलो. तो दणकट काळा सावळा ताया मातीच्या केळीजवळ बसून 4-5 लोटकी पाणी प्यायला आणि भला मोठा ढेकर देऊन म्हणाला, कुणीकडं निघायला सा? नाही, भला घावतोय का बघतोय. येतो का तू? क्षणभर त्याने इकडे तिकडे बघितलं आणि म्हणाला, नाही नगद, तालीचं काम चाललंय. सगुनीला हाय माहिती व्हाल्याची घरटी. आणि आला तसा तो ताया रपारपा पावलं टाकत निघूनही गेला. मी एअरगन उचलली आणि खोपीच्या पिछाडीला जे रान होतं त्या रानाच्या दिशेनं निघालो. ती माझ्या मागणं यायला लागली. मी तिला विचारलं, सगुणे वलं कोणच्या बाजूला सापडतील? असं चाला की थेट त्या बाबुळबानाच्या आड्याला मस आहे ती वाल्याची घरटी. मग त्या दिशेनं आम्ही चालायला लागलो. सगुणा माझ्या पाठीमागनं चालायला लागली. त्या शांततेत तिचं मंजूळ बोलणं कानाला गोड वाटत होतं. मी तिच्या आवाजानं मोहित होत होतो.
बोराटीच्या काटकांगुणाच्या 4-5 झाडाखाली आम्ही बघितलं, पण तिथे फक्त व्हल्याची घरटी होती. काही ठिकाणी व्हल्याची अंडी होती, पण व्हला कुठे दिसत नव्हता. रानचिमण्या हवेत तरंगत होत्या, काळ्या चिमण्या शीळ घालत होत्या. एका ठिकाणी केकताडाच्या झाडांची ओळ होती. तिथे तिने मला आवाज न करता खुणेनं थांबायला सांगितलं आणि पलीकडे असलेल्या घरट्याकडे तिने बोट केलं. मी तिच्या हाताच्या दिशेनं बघितलं. 1-2 व्हले घरट्यात बसलेले होते. ते घरटं तरवाडाच्या बुंध्यात होतं. मी छर्रा बसवला, नेम धरला आणि फाडकन आवाज झाला. एक व्हला फडफडत उडून गेला. एक जखमी स्थितीत घरट्याबाहेर तडफडत आला. आम्ही दोघं तिकडे धावलो. चोच उघडून पडलेला व्हाला आम्ही उचलून घेतला. त्याच्या पंखातनं रक्त ठिपकत होतं. त्याची फिकट जांभळी पिसं वाऱ्यावर फरफरत होती. तिने त्या व्हल्याच्या घरट्यातली 2 अंडी काढली आणि म्हणाली, अंड्यावर बसलेला व्हाला का म्हणून मारला हो? आता तूच तर दाखवला की. मला दोडाला काय ठावं अंड्यावर बसलेला आहे म्हणून. तिने ती अंडी घरट्यात ठेवून दिली आणि म्हणाली, राघू मैना जोडी फोडली सा. थोड्या वेळानं तीच बोलली, चला पुढं, बाबळवानात पारवं भी मारू, एखादी धनछडी खावली तर बरीच. आम्ही तिकडे गेलो. दिवस कालला होता. उन्हाची किरणं तिरकी झाली होती. आमच्या लांब सावल्या बाभळवानाच्या दिशेनं चालायला लागल्या. बाभळवनात बाभळीची गच्च दाटी होती. आत गार सावली होती आणि बाभळीचे काळे करंद बुंधे हिरव्या फांद्यांनी लटकलेले होते. आमच्या चाहुलीनं 1-2 धनछड्या उडून गेल्या. आम्ही साऱ्या बाभळवनात फिरून एक पारवासुद्धा मारला. ते 2 जीव तिथल्या एका हिरव्या गवतावर टाकून मी खाली बसलो. तीही तिथेच बसली. दमला सवय. किती फिरलो, पण खोपीपेक्षा ही तर सावली जाकासे. तिथे आसपास कोणीच नव्हतं. कुणी येईल असंही वाटत नव्हतं. बाभळवनाच्या गर्दीत मोठा एकांत वाटत होता. ही ना इथं निवांत बी आहे, मी म्हणालो. वय झाडाची दाटी आहे इथं. बरी आहे सावली, बरी, झाकास आहे झाकास, असं तिने म्हटलं आणि मी तिच्या डोळ्याला डोळा लावून बघायला लागलो. तिच्या डोळ्यात काहीतरी शोधायला लागलो. तिने पदर दातात धरला, मान झुकवली. लाजून बांगड्यांशी उगीच चाळा करायला लागली आणि न राहून मी तिचा दंड पकडला. एक नाजूक स्पर्श हाताला झाला. ती दूर सरकली. मी अधिकच तिच्याकडे झुकलो. तिला कवेत घेतलं. मला दूर ढकलत ती म्हणाली, माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. मी चापापलो. तिचा तो नकार कळताच मी खजील झालो. तिच्या त्या तशा वागण्याचा अर्थच कळेना. तीच पुढे बोलली, ह्यासाठी आणलंय वय मला इकडं. आणि पुन्हा दूर सरकत म्हणाली, अहो तुमच्यासारख्यांनी असं करू नये. अगं पण काय काय झालंय काय? एक जोडी फोडली सा, आता दुसरी बी फोडू नका. म्हणजे मगाशी व्हल्याची जोडी फोडली सा, तशी आता तुम्ही दुसरी एक जोडी फोडताय. काय म्हणतीस? हो मी तायाची आहे. तायाचा जीव आहे माझ्यावर. मी पाठ लावणार आहे त्याच्याबरोबर. आणि आम्ही उठलो. मी पुढे चालायला लागलो. पारवा आणि व्हाला हातात घेऊन ती माझ्या पाठोपाठ चालायला लागली. पुढे म्हणाली, तुमच्या नादानं हे बी फिसकट आहे ना ग, रागावू नका.